समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदेवं जयांच केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंद श्री चरण श्री गुरुंचे नमस्कारो आता ओम नमो जय देव प्रतिपाद्य जय जय सम्यदात्म रूपा देवा तुझ गणेश सकलार्थमध्ये प्रकाश मने निवृत्तिदा स्वावधारे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन मी कळा कुसरी काय बोलतो हरि भेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा स्वपन देवा मुक्ताबाई नम त्रिभुवन पावणी त्रय जननी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रजेकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं स्पीचकुच्चमस्तकं सुनाद वेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वचनायका कमळापती माझी रंगाची विनंती करतो तो कधी गाडी आपण करतो कधी गाडी आपण जवळी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा हो स्वामी तुझ्या देवा या वर्ण करावा विहीर कैबल्याचा पुत्र प्रकटला पुत्र चैतन्याचा जेवढा ज्ञान माझा साधकाचा माय बाप दर्शन सर्वपती सुकृप ज्ञान माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई दाखविला परात्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथासे दिला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित गिरजीवानो अवतार तुम्हादराया कारण उद्धराया जन जळ जीवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी किरकोळ ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला भंग जगद्गुरु गळगळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारक संप्रदायाचा कडक झाले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जन छत्रपती शिवरायांचे गुरुदेव आणि संतमान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संदर्भ करण्यात भंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेले तुकोबाराय. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. जसं आपल्या पुण्य पावन श्री क्षेत्र बुटेगाव या ठिकाणी साधू संतांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह तथा श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ 16 वर्ष 14वे
14व्या वर्षातील 4थ्या दिवशी सेवा माझ्या वाट्याला आली, परी माझे दैवा पार नाही. समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ, कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, दातृत्वान दाते, महाप्रसादाचे दाते, आपल्या सगळ्यांच्या दातृत्वातून, सहकार्यातून, सहयोगातून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि आजचं कीर्तनाचं दातृत्व श्री हरिभक्तिवरण सुभाष देवकर आणि श्री सतीश जाधव यांच्या वतीने या ठिकाणी आज हे कीर्तनाचं दातृत्व आहे. मनापासून धन्यवाद. इतकं ओझ आहे की आता बोलू नाही शकणार म्हणून काढून ठेवतो. विठ्ठल शेवटी किती पडतील ते दिसत नाही. अभंग तुकोबारायांचा ज्यांना सांगतात ते तुम्ही आपण जेपी तपी संन्यासी संसारामध्ये रंधले गांधले दुःखी कष्ट झालेले जीवत पावनधाम आश्रमाच्या परिसरात असलेलं आपलं मोठे गाव. मला वाटतं माझं हे दुसरं कीर्तन डॉक्टर नाही का. एकदा बाबा असताना मी आलो होतो. बाबांच्या प्रेमापोटी ग्रामस्थांनी मला बोललो होतो. बाबांचं माझं प्रेम नातं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि माय बापा 21 वर्षाच्या करिअरमध्ये मी कृष्णाजी महाराजांसारखा महात्मा नाही पाहिला. मी फार 12वी झाल्यापासून फिरतोय पण बाबांसारखा महात्मा नाही पाहिला. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष हा, ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर माणसाला ईश्वराची आठवण व्हावी ती व्यक्तिमत्व होतं कृष्णाजी बाबांचं. असो ते आज आपल्यात जरी पार्थिव शरीरावर नसले तरी आत्मचैतन्य स्वरूपाने या परिसरातच आहेत. आणि म्हणून त्यांच्याच आशीर्वादानं, त्यांच्याच मार्गदर्शना, प्रेरणेनं, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या दातृत्वानं, थोड्या मोठ्यांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली आपली भूमी, महाराष्ट्रातले सगळे गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी, तरुण तळपदार, दोघं मृदंगाचार्य, गायनाचार्य सगळे महाराज मंडळी, ज्ञानेश्वर महाराज असतील, मज्ञा महाराज असतील, बाकी त्यांचे सगळे सहकारी, टाळकरी, वारकरी, कामकरी, कष्टकरी, शेतकरी, या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, कथेमध्ये या कीर्तनात येऊन बसलेले आपल्या सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून या चिंतनाकडे उड्या विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाची सुरुवात तुम्ही संत माय बाप कृपावंत संत या प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय सांगतात संतांची परिभाषा काय, संतांची व्याख्या काय. संत म्हणतात तरी कोणाला, कारण पोटासाठी संत झाले कलित होत. टिळा टोपी उंच दावी जगी मी एक गोसावी, अंगा लावून या राख डोळे झाकून करते बाप, तुका म्हणे सांगो किती जळवत यांची संगती. साधूचं मायबाप तुम्ही म्हणा महाराज, साधूची परिभाषा, साधूचा फायदा, साधूची गरज काय. 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली. लोक मंगळावरती जागा आहे का, पाणी का शोधतायत, चंद्रावरती राहण्याची व्यवस्था होईल का त्या ठिकाणी, आपले हे प्रयत्न चालू. तुम्ही या ठिकाणी कथा कीर्तन भागवत रामायणाच्या माध्यमातून समाजामध्ये त्या ठिकाणी गेल्या 750 वर्ष अगोदर ज्ञानोबारांनी सांगितलेलं तत्वज्ञान सांगताय. काय गरज आहे महाराज, संतांची गरज काय. की अयोध्या वैराग्य भूमी, वृंदावन प्रेमभूमी, द्वारका कर्मभूमीवर महाराष्ट्र संतोंची भूमी. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जगात जेवढे संत झाले नाही तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात झालेत. म्हणून देवभूमी वेगळी असेल पण संतभूमी फक्त महाराष्ट्रातच म्हटल्या जाते. मग संतांची गरज काय. आग लगी आसमान में झरझर गिरे अंगार, आग लगी आसमान में झरझर गिरे अंगार, संत न होते दुनिया में तो जल जाता संसार. साधूंची गरज आज तमाम समाजालाच नाही बाबा. साधूचं गावात येणं भाग्य, संत तुमच्या घरी येतात परम भाग्य, तुम्ही संतांची आठवण करता महद भाग्य, स्वतः संत बनून जाणं सौभाग्य आहे. आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. साधूच्या संगतीत, साधूच्या सहवासात मायबापू, संत संगतीचे काय सांगू सुख. पण आधी संत कळाले पाहिजे, कारण सध्या लोक कोणालाही संत म्हणायला लागले. तुम्हाला फक्त माहिती पडलं पाहिजे कोणीतरी चमत्कारिक साधू आला. आमच्याकडे मागे चादरवाला बाबा आला होता, चादर टाकला की रोग जायचा. लोकांनी अशी गर्दी केली त्याची चादरच फाडून फेकली. तुम्हाला जर कोणी सांगितलं ना की भोजेकर महाराजच्या पायाला हात लावला पैसे सापडत्या, लोक राहत्यातून तंगड तोडून येतील. सकाळी बाबू लंगड्या
तुम्हाला मला सगळ्यांना कोणता रोग झालाय सांगू? कमी कष्टात जास्त पैसा आणि रात्रीतून सुख. तुम्हाला मलाही तोच रोग आहे, हे वेगळं नाही. तुम्हाला मला सगळ्यांना तोच एकच रोग आहे, कमी कष्टात जास्त पैसा रात्रीतून सुख. 1 रुपयावर 80 रुपये येडे झाले लोक. आमच्याकडे 1 रुपयाला 80 रुपये. तुमच्याकडे काय भाव आहे? किती आहे? 90 म्हणे. मागून आवाज आला. माय बाप, संतांच्या गरजा समाजाला, या विश्वाला, या तरुणाईला, येणाऱ्या पुढच्या पिढीला, कारण सध्याची पिढी माय बाप अत्यंत योग्य आणि अत्यंत भयानक वळणावरती. हा टर्निंग पॉइंट आहे तुमच्या जीवनातला. 50 वर्षापर्यंत जे जीवन जगले ते खूप चांगल्या पद्धतीने जगलेले आहेत. पण ही जी सध्याची जी लेटेस्ट पिढी आहे, या पिढीला संत विचारांची अत्यंत गरज आहे. इथून पुढच्या तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा या दोघी गोष्टी तुम्हाला ठरवायच्या आहे. दिशा मिळाली तर संसाराची दशा, नाही तर नावदशाची. काय गरज आहे महाराज कथा कीर्तनाची? नाही तर काय थोडी श्वान सुकुरे बापुडी खंती ते न करा होणे गाढव पुत्रा. देवाची, संतांची, भगवंताची, ग्रंथाची गरज आम्हाला एवढ्यासाठी आहे. पशु का होत पण या नरका कचन होय, नरकुच करणे करतो नरक नारायण होय. आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे. नका टाकू आता, राहू द्या. हारची बी इच्छा नाही. विठाल विठाल. मोठ्याचा अपमान केला ना, धाकल्याला सहन नाही झालं. तुम्ही त्याला काढायलाच नको तसे वाटलं. काय नाही हो, जुने माणसं तुम्ही कणखर लोक, भक्कम माणसे तुम्ही, आमच्यासारखे आहेत का? अहो तुम्ही जुना माल खाल्लेले माणसे म्हणजे. असू द्या आता, राहू द्या, जाऊ द्या. तुम्हाला टाकू का तो? नाही, लई गोड हसता राहू तुम्ही. या वयात इतकं गोड फक्त पारमार्थिक माणूसच हसू शकतो महाराज. संसारी माणूस हसूच शकत नाही. त्याला तुम्ही फक्त विचार का कस काय बरं हो. परमार्थिक माणसाचा तो फरक आहे. असो माय बाप. जीओडी गॉड, जी फॉर जनरेट, ओ फॉर ऑपरेट, डी फॉर डिस्ट्रॉइड. उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. त्याची ओळख करून देतात त्यांना संत म्हणतात. संतांची गरज आम्हाला आज भासते, गरज आहे. नाहीतर काय थोडी श्वान शुकुरे बापुडी. कथा कीर्तनाची गरज, संत विचाराची गरज माणसाला. कुत्र्याला थोडी गरज आहे हो. कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो, मरताना कुत्रा म्हणून मरतो. तुमच्या गावात एखादे कुत्र माणसाच्या मौतीनं मेलं का? कुत्र माणसाच्या मौतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत. त्यांनी तसं मरू नाही म्हणून तर कीर्तन आहे. डुकराला कीर्तनाची गरज नाही. डुकर गटाला जोडतं, घाणीत भरतं, गटारातून निघतं. त्याने समोर पाहिलं बा डॉक्टरचा बंगला आहे चांगला नवीन बांधलेला, आपण त्याच्यामध्ये जाऊन लोळावं. कोरोनात बांधला का डॉक्टर तो? त्यांनीच सांगितलं मला की कोरोनाच्या कालखंडात बांधला. काही लोकांनी चिकनगुन्यामध्ये बांधले. आमचे डॉक्टर पारमार्थिक आहे. आणि मी जेव्हापासून पहिल्यापासून आलो पाहून धामला तेव्हापासून मार. आणि खरं सांगू का, तुमच्या सगळ्या परिसरावर त्या पावनधामची कृपा आहे महाराज. ज्यांनी ज्यांनी पावनधाम आश्रमाची सेवा केली त्यांना भगवंतानं भरभरून दिलं. म्हणून तुम्ही तिथे जे कराल ते अनंत पटीनं पुण्य आहे. अन्नदान केलं तरी तेच पुण्य, कीर्तन केलं तरी तेच पुण्य, गायन केलं तरी तेच पुण्य, मंडप लावला तरी तेच पुण्य, साऊंड सिस्टीम लावली तरी तेच पुण्य, तिथून एखादी वस्तू चोरून आणली तरी डुकराला कीर्तनाची गरज नाही हो. डुकर गटारावर जोडतं, घाणीत भरतं, घाणीतून त्या ठिकाणी भरलेलं डुकर बाहेर निघलं. त्याने पाहिलं समोर बंगला आहे, खाली गालीच्या बाजूला सोफासाठी वरतून एसी, आणि गटारातलं डुक्कर गेलं आणि कोणाच्या बंगल्यात लोळलं. असं कधी झालं का? अजिबात नाही. त्या डुकराला माहितीये जर देवाने माझी व्यवस्था गटारात लोळायची केली तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं. गटारामध्ये लोळणारे डुक्कर कोणाच्याच बंगल्यात लोळत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले आहेत. त्यांनी तसं लोळू नये म्हणूनच कीर्तन आहे. साधूची परिभाषा काय? जिसके
जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं, जिसका परिवार से नाता नाही, उसे कहते साधू. 6+2 = साधू. ज्याने 6 धुतले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, षड्विकार ज्याने धुतले त्याला साधू म्हणतात. भारतात 5 गोष्टी आहेत: सागर, सरिता, सूर्य, संत आणि सत्संग. या 5 गोष्टी जिथे त्याला भारत म्हणतात. इथे सागर आहे, इथे सरिता आहे, इथे सूर्य आहे, इथे संत आहे आणि इथे सत्संग आहे. माय बापू, जिथे संत आहे तिथे सत्संग आहे, जिथे सत्संग आहे तिथे भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी व्याप्ती आहे, जिथे व्याप्ती आहे तिथेच त्या ठिकाणी प्राप्ती करता येते. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपण भारतात जन्माला आलो. कल्पना करा बरं, जर युक्रेन मध्ये जन्माला गेलो असतो तर त्या नालायक माणसानं अख्ख्या देशाला आगीत झोकून दिलं आणि आज पडून गेला म्हणजे पोलंड मध्ये. म्हणून एक लक्षात ठेवा, पेट्रोल 150 रुपये लिटर झालं तरी चालेल, महागाई वाढली तरी चालेल, पण देश सुरक्षित पाहिजे. देशाचा कर्ता, देशाचा मालक, देशाचं नेतृत्व कच खाऊ नसावं. जानदेवना जानदेवना जानदेवना, अपने गली में तो तकलीफ नहीं जानदेवना. तेच चाललं ना. ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी. त्याच्यासाठी नेतृत्व कणखर पाहिजे. बाकीचं जाऊ द्या, बाकीचं जगायचं, त्या ठिकाणी महागाई होणारच, कमी जास्त होणारच आहे. नेतृत्व चांगल्या माणसाच्या हाती पाहिजे. त्याने फक्त अहंकारापोटी युक्रेनला आगीत झोपलं आणि तिथून पळून गेला. असा माणूस नको, असा पळपुट्या माणूस राष्ट्राचा प्रमुख नको. आणि हे जे सगळं केलं त्याने दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारल्या, अमेरिकेच्या जीवावर. म्हणून दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारल्या की परिस्थिती काय होती, युक्रेन डोळ्यासमोर ठेवायचं. विठाला मुक्ताबाई संतांची परिभाषा सांगतायत. संत तोची जाना जगे, 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 यह परलोके सुखे शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी मिथ्या कल्पना मागे सारांताटी उघडा ज्ञानेश्वरा. आदिशक्ती मुक्ताबाई सांगतात, संत तोची, तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो तोची. तोची हा शब्द संतांच्या बाबतीत सगळ्या संतांनी गात्यात वापरला. मुक्ताबाई तेच म्हणतात, तुकोबाराय तेच म्हणतात, कोणत्या संतांनी वेगळं दुकान मांडण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय, व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही. म्हणून जे तत्व ज्ञानोबरायांचं तेच, तुकोबरायांचं तेच, दळोबरायांचं तेच, मामासाहेबांचं तेच, आता काय सगळ्या संतांनी ते सांगितलं, वेगळं दुकान मांडण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. चला, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते बाई. मग त्या संतांकडे गेल्यानंतर ज्ञान प्राप्ती होते. ज्ञानाशिवाय परमात्मा कळत नाही. नाही ज्ञानेनी सदृशम पवित्र मी विद्यते, ते ज्ञान पैगा बरवे. ज्ञानाने देव कळतो, भावाने आकळतो आणि प्रेमाने साध्य होतो. ज्ञानाने देव कळतो, भावाने आकळतो, भाव बडे एरवी करतळी तैसा. ज्ञानाने देव कळतो, भावाने आकळतो, प्रेमाने साध्य होतो. बांधिला तो देव प्रेमाच्या दोरीने, यशोदा राणीने निज हृदयी. प्रेमाने देव त्या ठिकाणी आपला असं करता येतो. नाही बाबा, प्रेम पाहिजे. प्रत्येक ठिकाणी प्रेम असलं तर त्या ठिकाणी वळव आहे. जुन्या काळामध्ये माय बापो एकमेकाबद्दल आदर होता, प्रेम होता. जुनी संस्कृती आमची अत्यंत पवित्र होती. आदर भाव होता, मर्यादा होती, सगळ्या गोष्टी होत्या. आता तसं राहिलं नाही.
जुन्या काळामध्ये तुम्ही सकाळी सकाळी जर रेडिओवरती गाणे जरी लावले तरी त्या गाण्यांमध्ये प्रेम होतं, गोडवा होता, आपुलकी होती. 15 वर्ष अगोदर जर उठले तर सकाळी कानावरती स्वर पडायचे, आजी किंवा आई त्या ठिकाणी दळण दळायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तो ये रे वा विठ्ठल, ये रे वा विठ्ठला तो ये रे वा विठ्ठल, ओव्या गाऊ कौतुके तो ये रे वा. सासू आणि सासरा दीर हा तिसरा, ओव्या गाऊ व्रतारा तो ये रे वा विठ्ठल. आमचं नाही ते, तुमचंही महिला मंडळ. म्हणून पुढे एक म्हणेल, तुमचं एक कडवं पाठ होऊन जाईल, तुम्ही मागे म्हणा. पहिली माझी ओवी ग विठ्ठला गाईन, जोरात म्हणा, सगळ्यांनी म्हणा. पहिली माझी ओवी ग विठ्ठला गाईन, नवऱ्याच्या डोक्यावरती दळण मी ठेवीन. बोला. मग ठेवत नाही का माहिती तुम्ही? अरे निम्मे काम माणसं करता, निम्मे. लेकर तुम्ही झोपवता, झोके हे देता, कुकर तुम्ही लावता, शिट्ट्या हे मोजता, कपडे तुम्ही धुता, इस्त्री हे करता. आत्माराम तुकाराम भिडे तुम्ही मास्तर माणूस बायकोच्या साडीला इस्त्री करतो, लई वाईट. बिकट झालं सगळं, आबाळ फाटलं, कुठे कुठे ठेगड देणार, गोडवा राहिला नाही, आपुलकी राहिली नाही, प्रेम राहिलं नाही, जिव्हाळा राहिली नाही, माय बापू एकमेकाबद्दल त्या ठिकाणी भीती उरली नाही. असो काळ वेगळा होता. ते ज्ञान प्राप्त करण्याकरता बीडचा धरणेकरी ब्राह्मण समाजाचा बीडहून आळंदीला गेला. ज्ञानोबरायांच्या समाधी समोर त्याने 42 दिवस अनुष्ठान केलं. ज्ञानोबरायांच्या समाधी समोर बसून जर 42 दिवस अनुष्ठान केलं तर 42व्या दिवशी ज्ञानोबरायांच्या समाधीतून रामकृष्ण हरी या मंत्राचा स्वर बाहेर पडतो. ज्ञानेश्वरांच्या समाधीमधून निघती मंजूळ स्वर, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरी, जय जय राम कृष्ण हरी म्हणतात ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायांचे संजीवन समाधी, तुकोबरायांचं वैकुंठ गमक, मुक्ताबाईचा तिरुभूत सोहळा, नाथ महाराजांची जल समाधी आणि शबरी मातेची अग्नि समाधी आहे. समाधीचे 2 प्रकार, निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी. आधी व्याधी उपाधी समाधी. जीव म्हटलं की आधी, शरीर म्हटलं की व्याधी, शरीर म्हटलं की संसार, म्हटलं की उपाधी, आणि संत म्हटलं की समाधी. ज्ञानोबराय समाधी संजीवन समाधीमध्ये आहे. तुकोबराय वैकुंठ गमनाला गेले. काय गंमत आहे बघा. ज्ञानोबराय पाया आहे म्हणून ज्ञानोबरायांना इथेच थांबावं लागलं. पाया आहे म्हणून ज्ञानोबराय पाया आहे म्हणून संजीवन समाधी तिथेच आहे. तुकोबराय कळस आहे म्हणून सदैव वैकुंठाला गेलेले. बीडचा धरणेकरी आला, त्याने 42 दिवस अनुष्ठान मांडलं. 42व्या दिवशी त्याला त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या समाधीमधून त्याला रात्री स्वप्न पडलं. ज्ञानोबरायांनी स्वप्नात येऊन विचारलं, काय पाहिजे तुला? म्हणले ज्ञान. कशासाठी रे? म्हणले धन प्राप्तीसाठी. ज्ञानोबरायांनी सांगितलं, हे बघ मी सध्या संजीवन समाधी असते, तुला ज्ञान पाहिजे ना? म्हणले हो. देहूला जा. त्याची इच्छा नव्हती पण नाईलाज असतो, देहूला जावं लागलं. हायकोर्टाचा निकाल होता. देहूला गेला. तुकोबरायांनी विनंती केली. तुकोबरायांनी विचारलं, बाबा कुठून आलात? म्हणले तसं बीडून, पण आळंदीला गेलो, 42 दिवस अनुष्ठान केला. ज्ञानोबरायांनी साक्षात्कार दिला आणि सांगितलं देहूला तुमच्याकडे ज्ञानप्राप्तीसाठी जा. तुकोबरायांनी सांगितलं, काय होणे ज्ञानेश्वरी, काय होणे कमी, जयाचे द्वारी अंगी ऐसे बड करेल ते काय नो हे महाराज बाबा. अरे जिथून तू आला त्यांचा अधिकार किती मोठा आहे. पण आता माऊलीची आज्ञा आहे म्हणून तुकोबरायांनी 11 अभंग लिहिले. त्याला धरणेकऱ्यास उपदेश नावाचं प्रकरण आहे गाथ्यात. धरणेकऱ्यास उपदेश या नावाचं प्रकरण, ते 11 अभंग, तो कागद आणि एक नारळ तुकोबरायांनी त्याला दिलं. पण ते रगेल होतं.
त्याने विचार केला कागदाचे 11 अभंग कागदावर लिहिले याने मला ज्ञान होईल एवढी अपेक्षा ठेवून 42 दिवस माऊलीकडे बसून म्हणले या बाबांना मला अभंग मराठीतून लिहून दिले याने काय मला ज्ञान होणार आहे. त्याने तो कागद आणि ते नारळ तुकोबारायांचा सेवेकरी होता कोंडिबा झाडलोट करायचा. तुकोबारायांना कोंडिबाकडे देऊन टाकलं आणि तो निघून गेला. कोंडिबानं ते 11 अभंग वाचले. माय बापा हो, कोंडिबाला एवढं ज्ञान झालं की कोंडिबा रामेश्वर भट्टाच्या समोर बसून अस्खलित संस्कृत मधून प्रवचन द्यायला लागलेत. आणि ते नारळ कोंडिबाच्या पोरांनी फोडलं. ते नारळ फोडल्याबरोबर त्याच्यातून हिरे माणिक मोती बाहेर पडले. मग ते म्हणाल महाराज अर्ध्या तासापासून तू व्यवस्थित बोलत होता, आता नेमकं तुला काय झालं. नारळामधून आम्ही आतापर्यंत ऐकलं नारळ फोडलं तर पाणी निघतं, खोबरं निघतं, खोबऱ्याची वाटी निघते आणि लयच चांगलं नारळ असलं तर फोडल्याबरोबर फिरण लवली बाहेर पडते. आणि तुम्ही सांगता हिरेमाणिक मोती निघले कस काय शक्य हो महाराज. ऐका, पुण्याचा एक सावकार होता, प्रचंड संपत्ती प्रचंड वैभव होतं, पोटी मुलबाळ नव्हतं. धन आहे पण कण नाही, कण आहे पण धन नाही. हा, दात येतो चेने नाही, चेने येतो दात नाही. आमच्या जळगावचा एक व्यापारी एवढा प्रचंड पैसा आहे पण मागे खायला कोणीच नाही. आमच्या भोजाला एकाला 13 पोरं आहे, 70 कोट्या बांधा त्याची पंचायत आहे. एवढा पैसा एवढी प्रचंड संपत्ती पण खायला कोणीच नाही. लोक निपुत्रिक म्हणायचे आणि धर्मशास्त्र सांगतं निपुत्रिकाचं तोंड पाहू नये. निपुत्रिक कोणाला म्हणतात ते ऐकून घ्या. ज्याला मुलबाळ होत नाही त्याला निपुत्रिक म्हणत नाही. ज्याच्या पोटी संतती येत नाही त्याला निपुत्रिक म्हणत नाही. मग निपुत्रिक म्हणतात कोणाला? कोटी रुपयाचं शरीर ज्या देवानं दिलं त्याच्याकरता ज्याला वेळ नाही तो 1 नंबरचा निपुत्रिक. सकाळी उठल्याबरोबर जर एका नास्तिक माणसाचं तोंड पाहिलं तर 100 गाई मारण्याचं पाप लागतं. नियम असा आहे, सकाळी उठल्याबरोबर जो भेटायला पाहिजे तो भेटत नाही. ज्याचं तोंड पाहायची इच्छा नाही तो पहाटेच रामराम केल्याच बाहेर. त्याच्यामुळे त्याच्याकडे प्रचंड संपत्तीत धन होतं पण पोटी मग वाढलं. मुलगा वंशाचा दिवा पाहिजे त्याला फुल